शूर चिंटू आणि गोड दुकान. एका गावात गुलाबजामुन गली नावाची एक गल्ली होती. तिथे माधुरी काकूंचे सर्वात गोड मिठाईचे दुकान होते. गावकरी त्या दुकानावर खूप प्रेम करायचे. त्या दुकानात राहायचा एक छोटासा पण खूप शूर उंदीर, त्याचे नाव चिंटू. चिंटू मिठाई खात नसे, तो फक्त सगळ्यांची काळजी घ्यायचा. एके दिवशी त्या गल्लीत एक मोठा लोभी बोका आला. त्याचे नाव खारू. खारूच्या डोळ्यात फक्त मिठाई होती. तो दुकानाच्या मागच्या दारातून लपून आत शिरला. खारूला पाहून सगळे गावकरी घाबरले आणि त्यांनी दुकान बंद केले. चिंटूने हे पाहिलं आणि ठरवलं, मी खारूला पळवून लावणार. खारूने दुकान उघडण्याचा प्रयत्न केला, पण ते बंद होते. त्याला खूप राग आला. तो गुरगुरला आणि त्याने दरवाजावर पंजा मारला. चिंटू गुपचूप खाली उतरला. त्याने पाहिले की खारू मोठ्याने जांभई देत आहे. हीच ती वेळ, चिंटूने विचार केला. चिंटू धावत गेला आणि त्याने खारूच्या लांब जाड शेपटीवर गुदगुल्या केल्या. खारूला अचानक गुदगुल्या झाल्यामुळे तो ओरडला आणि गोंधळला. खारू वेड्यासारखा ओरडला आणि स्वतःच्या शेपटीलाच पकडण्याचा प्रयत्न करू लागला. तो गोल गोल फिरू लागला, त्याला काहीच समजेना. चिंटूने संधी साधली आणि एक रिकामी बर्फीची डबी घेऊन धावत गेला. डबीच्या आवाजाने खारू आणखीनच घाबरला आणि म्याऊ करत धूम ठोकली. सकाळी गावकरी परत आले. दुकान सुरक्षित पाहून त्यांना आनंद झाला. माधुरी काकूंनी चिंटूला एक गोड खाण्याची भेट दिली, एक सुंदर लाल रिबन.